हॅलो, गुड मॉर्निंग, जय भीम सर्वांना. आणि आता सकाळचे वाजले आहे 10. हे बघू शकता. आणि इकडे माही आणि देवांशू गेम खेळत आहे मोबाईलवर. हे पहा, आत्ताच आंघोळ झाली दोघींची. आणि बघा किती छान केस डोक्याला मस्त केलं माहीने. आणि इकडे स्वयंपाक म्हणजे पोळ्या झालेल्या आहे, फक्त भाजी म्हणजे मुगाची डाळ शिजवून ठेवलेली आहे, बघारायची आहे. आणि रात्रीचा गोड आंबा पण आहे. तर आता पहा, आता फक्त मुगाची डाळ आणि शेंगदाणे, बस. मुगाची डाळ आणि तुरीची डाळ ह्या दोन्हीच डाळी आहे. आणि काल ते म्हणजे कंटोल आणलं होतं ते कंटोलचे आहे. आणि त्याचे तांदूळ आणि हे मक्का मागच्या महिन्यातला कंटोल. आणि फक्त 2 आलू आहेत बस. आता भाजीला काही राहिलेला नाही आहे. आणि आज तर मी चाय सुद्धा पिला नाही बघा. तुम्हाला खोटं वाटते का? हे बघा, साखर खतम झाली, साखर सुद्धा नाही आहे. चला आता आज आंघोळ की आज म्हणतो रोजच आंघोळ करते, पण आज केस धुतले. कसे वाटते माझे केस? आणि आता कपडे धुवून टाकतो. रात्री खूप पाणी आला, हवा धुवून गराळ धुवून खूप आलं, तर खूप पाणी होता रात्री. आता कपडे धुवायचे, कपडे धुवून घेते आणि मग नंतर मला जायचं आहे काम पाहायला. चला, तर झाले. आता कपडे पण धुवून झाले, जेवण पण झाले, माझी तयारी पण झाली. आणि आता जाते. आता वाजले 12. तर आता मी जाऊन येते. काम आहे नाही आहे बघते, आणि कसं काय आहे ते पण बघते. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू राहा. तर पहा, एवढी ऊन तपत आहे. आता एवढ्या उन्हामध्ये देवांशू आणि माई सुद्धा येत आहे. ते म्हणत होते की मम्मी आम्ही पण येतो. तर चला म्हटलं, पण तरी त्यांना म्हटलं की ऊन आहे बाबू, नको येऊ. तर काही नाही. हो, आता पाहू आपण आता जॉब मिळते नाही मिळत. तर ब्लॉगवर कंटिन्यू राहा. आता जीवन संघर्ष तर करावंच लागन, नाही तर पाहूया आता काय होते काय नाही. चला आता हॉस्पिटलमध्ये विचारून बघते तिथे काय होते काय नाही. आता बघूया, तिथे बघते, आता विचारते. आता एका ठिकाणी गेली पण तिथं नाही झालं. कुठे जॉब नाही मिळून राहिली म्हणते, जागाच नाही. कुठे विचारू? मला विचारायला एवढी ऊन चालू आहे. विचारायला काय करू आता? चला आता काम मिळालं नाही, विचारायला टेन्शन आला. आता बुद्ध विहारमध्ये जाऊन बसते. आता थोडा वेळ तिथे बसते. चला, तर आता तिथे शोरूममध्ये विचारलं, तिथं पण सध्या जागा नाही आहे म्हणते. आता चला, आता थोडं मन शांत करते. आता बुद्ध विहाराकडे ओढते, तिथे बसते. चला, हॅलो, नमस्कार, जय भीम सर्वांना. तर पहा, माझ्यामध्ये हिम्मत आहे, मी हार मानणार नाही. तर आता बघा, काम धुंडून आली. आता आम्हाला 12 वाजतापासून 3 वाजले आम्हाला घरी यायला. खूप सारे शोरूम, अजून जे बी काही कृषी केंद्र आहे हे सगळीकडे आम्ही आलो घुमून, कामाबद्दल विचारून. तर मग एका ठिकाणी जॉब भेटला मला. तर आता उद्यापासून जाणार आहे मी. तर प्लीज मला असंच सपोर्ट द्या आणि तुमचा भरपूर मला असंच आशीर्वाद द्या. बघा, तुमच्या आशीर्वादानं मला जॉब मिळाली. आणि तिकडून येता आणि टरबूज घेतलं. तर असं आहे, देव माझा कधी वाईट करत नाही. तर मिळाली जॉब, मला खूप खरंच आनंद झाला. जॉब मिळाली, माझी अडचण खतम झाली. म्हणजे आता महिनाभर थोडंसं ॲडजस्ट करून घेईन. आज साखरसुद्धा होती, नाही तर चायसुद्धा पिले नाही. तर आता मी महिनाभर पेमेंट मिळेपर्यंत मी ॲडजस्ट करेन.
आता कसं काम आहे काय आहे ते थोडंसं नॉलेज नाही आहे. त्याच्या लग्नाच्या अगोदर मी ते काम केलं होतं, म्हणजे हॉस्पिटलमध्ये. तर आता मी सिस्टरचं काम करणार आहे. तर त्यांनी मला ओळखलं, त्या डॉक्टरांनी सुद्धा मला ओळखलं आणि मी हो. तर त्यांनी हो म्हटलं. तिथे गेल्याबरोबर त्यांनी मला बघितल्याबरोबर जॉबला हो म्हटलं. तर खरंच सांगतो ना, तर एवढी तिथे माझी तर खूप तारीफ करत होते, कारण मी लग्ना अगोदर तिथे म्हणजे 1 वर्ष मी तिथे जॉब केली होती. तर त्यांनी सगळ्यांनी मला ओळखलं ना, खूप खरंच म्हणे खरंच ताई म्हणे तू बरं झाला आली म्हणे, खरं तुझ्यासारखी स्वभावाची कोणीच नाही होतं म्हणे. तर आता जॉब मिळाली मला, मी खरंच खुश आहो, काय सांगू आता. खरं मी ना माझी खुशी बरंच जाऊ द्या. या मग टरबूज खायला, बघा लाल लाल टरबूज आहे, खूप मस्त आहे. आणि तुमच्या इकडे आता बघा 30 रुपयाचं झालं एवढं छोटंसं. तर प्लीज मला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि चॅनलला लाईक बी करा, शेअर बी करा. बरं, थोडीशी गोंधळली मी बोलण्यामध्ये, समजून घ्या, कारण थोडी प्रॅक्टिस चालू आहे. तर खूप खुश आहे मी जॉब मिळाल्याबद्दल. आणि बरं, सगळ्यांनी मला विचारले की कार्टून व्हिडिओ कधीपासून येणार आहे. तर बघा, मी चॅनल बनवलं आहे दुसरं कार्टूनचं, तर मराठी टनाटन 2 म्हणूनच ठेवलं आहे. तर मी आता व्हिडिओ टाकणार आहे आणि ह्या चॅनलवर मी लिंक पण टाकणार आहे. तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जा. बरं, आता सध्या नाही, उद्याला अगर मला आता 11 ते 8 वाजेपर्यंत माझा जॉब राहणार आहे. तिकून आल्याच्या नंतर मी रात्रीला व्हिडिओ बनवणार आहे. तर जेवढं माझ्याने व्हिडिओ बनवणं होईल तेवढं मी ॲडजस्ट करत जाणार. तर मला समजून घ्यायचं, एक दिवस आला नाही आला तर प्लीज तुम्ही मला माझे जे पुराणे व्हिडिओ आहे ते बघत जा. आता तर पुराणे राहिलेच नाही माझे, जे काही आता ते सगळे नवीन सुरुवात करणार आहे. जे शालूबाई आणि आणि बरं, मी उद्या नक्की व्हिडिओ टाकणार आहे. तर निर्मलाबाई होतं, मी आता शांताबाईच करणार आहे. जे शालू आहे शालूच ठेवणार आहे, जे सविता आहे सविताच ठेवणार आहे. फक्त थोडासा कॅरेक्टरमध्ये बदल होणार आहे. म्हणजे कसा, जे निर्मलाबाईची सून होती पिंकी, तर पिंकी ठेवणार नाही मी, दुसरी कोणी करणार आहे. दुसरं सगळं मी चेंज करणार आहे. जसं पहिले परिवार दाखवला होता तो तसा परिवार दाखवणार नाही, नावं तेच ठेवणार आहे, फक्त थोडा बदल होणार आहे. तर तर तुम्ही मला समजून घे जा आणि माझे व्हिडिओ पाहत राहायचा. तर बघा, कोणी किती कोणाचं वाईट सोचलं ना तर वाईट होत नाही. भगवंत आहे माझ्या पाठीशी, माझं कधी कोणी वाईट करूही नाही शकत ना होऊ शकत, असं आहे. तर नक्की मग उद्या मी लिंक टाकणार आहे. आज मी व्हिडिओ बनवून घेते, उद्या त्या चॅनलवर टाकणार आहे. तर पाहून घे जा. तर आता मी नाव सांगितलं आहे मराठी टनाटन 2 म्हणून, आणि त्याच्यावर मी बरं अजून काहीच केलं नाही, फक्त चॅनल क्रिएट म्हणून केलं आहे, बस तेवढंच केलं आहे. व्हिडिओ पण सुद्धा टाकला नाही, फोटोसुद्धा ठेवला नाही आहे. तर समजून घे जा आणि प्लीज, तर माझे ब्लॉग पाहत राहा, आनंद घेत राहा. आणि सिंगल मदर हारू नाही शकत. किती झालं तर काही ना काही करूनच घेते. आणि मी जशी शरीराने कमी म्हणजे वारली चिरली आहे समजून घ्या. तर पण हिंमत हारली नाही, हिंमत सोडली नाही. आता थोडंसं म्हणजे खूप दिवसाबाद आता ते काम करून राहिली मी. थोडंसं मनाला कसं करण काय करण, माझ्या हाताने चूक होईल का, कारण ते डॉक्टर भले कडक आहे. तर तर ते थोडंसं माझ्या मनामध्ये गोंधळ चालू आहे. पण मी डेअरिंग न करणार काम, हार मानणार नाही. आधी सुरुवातीला नवीन नवीन असल्यावर थोडंसं वाटते मनाला, पण मग जशी सवय झाली मग काही फरक पडत नाही, मग बरोबर होऊन जाते. तर तिथे जे बाकीच्या आहेत त्या म्हणत होत्या की आम्ही ॲडजस्ट करून घेऊ, तुला सगळं समजून सांगू. तसं तर मला नॉलेज आहे, पण तेवढं फारसं नव्हतं. म्हणजे नॉलेज पूर्णच आहे, मला सगळं काही येत होतं. सलाईन लावणं आणि बी पी चेक करणं, शुगर चेक करणं, हेच होतं माझ्याकडे. तर आता ते खूप साल झाले, तर त्याचं मला म्हणजे
प्रॅक्टिस आता ते गेली तर आता थोडंसं आता सध्या आता एवढ्या दिवसाच्या बाद नवीन थोडे हात थरथरणार ना, तर करते मी. चला कंटिन्यू राहा मग.